2022चा शेवटचा दिवस आम्ही ट्रेक करून घालवायचा निर्णय घेतला आणि पोचलो किल्ले विकटगड, पेप फोर्ट, प्रतीक गिरनार अशा विविध नावांनी ओळखल्या जाणाऱ्या या जागेत आपल्यापैकी बऱ्याचशा ट्रॅकर मंडळींना दत्ताच्या मंदिराजवळ येऊन हा प्रश्न पडतो: गड कुठे आहे? गडाचे अवशेष कुठे आहेत? किल्ल्याच्या वास्तू कुठे आहेत? पण या सर्वांचे उत्तर आम्हाला आमच्या प्रवासात मिळालं. या जागेवर येण्याआधी आम्हाला सुद्धा हेच वाटायचं की दत्ताच्या मंदिराचं दर्शन घेतलं म्हणजे विकटगडाची सर झाली. पण जे रस्त्याने आलो त्या रस्त्याने आम्हाला विकटगडाचं एक वेगळंच रूप दाखवलं. आम्हाला माहिती नव्हतं या जागेवरती बघण्यासारखं अजून खूप काही, ज्या खरं तर फार कमी लोकांना माहिती आहे. यामध्ये महाराजांच्या 3 सुबक मूर्ती, पाण्याच्या टाक्या, तटबंदी, गुहा, एवढंच काय तर तुम्हाला राज सदर सुद्धा इथे दिसेल. तुमच्यापैकी अनेक लोकांनी हा ट्रेक आधी केला सुद्धा, पण तुमच्यापैकी किती लोकांनी ह्या सगळ्या गोष्टी बघितल्यात या कमेंट करून नक्की सांगा. ह्या जागेची अजून एक ओळख म्हणजे प्रतीक गिरनार, हे सुद्धा आम्हाला इथे आल्यावरच कळलं. गिरनार पर्वताचं दर्शन कधी होईल, गिरनार परिक्रमा कधी होईल माहिती नाही, पण वर्षाच्या शेवटच्या दिवशी नकळत आमच्याकडनं या प्रतीक गिरनारचं दर्शन झालं. कोंबड्या अडवण्याआधीच आम्ही आमचा प्रवास चालू केला. गर्दीतून वाट काढत आम्ही स्टेशनला पोहोचलो. वाफळती कॉफी नरड्यात ओतली आणि आम्ही आमचा प्रवास चालू केला. हर दर्द का हल आसमान के पार जहां खो जाए. ट्रेनमधून उतरल्यानंतर आमच्याकडे 2 मार्ग. आधीच्या प्लॅननुसार सोपी वाट पकडायची हे ठरलं होतं, जी जाते ट्रॉय ट्रेनच्या रस्त्याने. पण रिक्षावाल्यांनी फणसवाडीची आठवण करून दिली आणि रोहन आणि सुयोगचं ठरलं फणसवाडीवरनच जाईल. तिथे माझी काहीही चालली नाही आणि आमची ट्रेकची सुरुवात झाली ती फणसवाडीपासून. खरं सांगायचं तर या ट्रेकला मजा आणली तर या वाटेने. जर आम्ही ही वाट पकडली नसती तर गडावर असलेल्या या वास्तूंबद्दल आम्हाला कळलंच आणि आम्ही सुद्धा दत्त मंदिराजवळ येऊन हा ट्रेक कंप्लीट झाला त्याच गैरसमजात घरी गेलो असतो. सियोगची एक्साइटमेंट लेवल जरा जास्तीच आहे. आम्ही तशी ट्रेकिंगची सुरुवात बऱ्यापैकी सकाळीच केली. वरून खाली बघताना या डोंगर रांगांनी सुद्धा दुःखाची चादर आताच बाजूला सरली आहे असा भास होत होता. पे फोर्टचा मंदिर आणि तो फोर्ट पे फोर्ट थांबतो असं दाखव पाठी होतो. तिथेच आम्हाला एक नवीन मैत्रीण सुद्धा मिळाली, जिने आम्हाला बऱ्यापैकी साथ दिली. हा सुका गवताचा पॅच कंप्लीट केला की लागतो ती झाडाझुडपांची वाट आणि त्याच्या पुढे चालू होतो तो खरा ऍडव्हेंचर. जर तुम्ही बिगिनर असाल तर तुमच्या बरोबर कोणतरी असणं गरजेचं. जर ग्रुपमध्ये सगळेच बिगिनर असतील तर ही वाट टाळावी आणि सोपा मार्ग म्हणजे टॉय ट्रेनचा मार्ग निवडावा. या निसर्गाचा आनंद घेत 2 मिनिटं इथे विश्रांती घेत पुढचा प्रवास चालू केला की तुमच्या समोर येतो या वाटेवर एक मोठा खडक आणि हा पार कसा करावा हे काय मला उमजेना. 3 थराची दहीहंडी लागेल एवढा मोठा हा खडक. अर्धा पॅच तसा सोपा आहे, पण त्याचा पुढचा पॅच दोरींनी वर चढायला. थोडा वेळ तिथेच थांबलो, आधी पेटपूजा केली आणि हो, आपल्या या मैत्रिणीची नाटकी काही कमी नव्हती. पार्लीजीचा पुडा दिला तेव्हा खाल्ला आणि आम्ही नाचीची बिस्किट काढली, करम करून खायला लागलो. करम करून खाती. अगं मला जाम भूक लागली का. चला भाई आज संपा नाही व पिशवी बघ. माकडांनाही लाजवेल अशा प्रकारे सुयोग उड्या मारत वर चढला आणि मग रोहन आणि सुयोगने मिळून मला वर खेचलं. हा टप्पा पार झाला की तुमच्या नजरेत पडते
महाराजांची या वाटेवरची पहिली मूर्ती. आस्ते कदम, आस्ते कदम, आस्ते कदम. महाराज भूपती, गणपती, जळपती, प्रजापती, सुवर्ण श्रीपती, अष्टावधान जागृत, अष्टप्रधान वेटित, न्यायालंकार मंडित, शास्त्राशस्त्र पारंगत, राजनीती धुरंधर, प्रौढपदा पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस, राजमान्य श्री सुवर्ण सिंहासनाधीश्वर, महाराजाधिराज, महाराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. मूर्ती पाहून आलेली ती ऊर्जा मनात साठवली आणि पुढचा प्रवास चालू केला. पावसाळ्यात या वाटेवरनं न येण्याचं कारण या निसरड्या वाटा जरी असल्या तरी त्यात भर टाकतो हा मधला पॅच. पुढे जाऊन वाट जरी मोठी झाली तरी तिची सुरुवात ही निमुळती. तिथे तुम्हाला एक छोटीशी गुहा दिसते. त्याचा वापर नक्की कशासाठी व्हायचा हे आम्हाला माहिती, पण त्यात डोकवण्याची आम्ही रिस्क घेतली. काही माहिती आम्ही आत डोकवायचो आणि कोणीतरी 4 पावलांवर उभं राहायचं व तिने कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे. ती रिस्क न घेता आम्ही आमच्या वाटेला लागलो. तिथून पुढे गेला की तुम्हाला अजून एक गुहा लागेल. त्या गुहेच्या समोरच महाराजांची एक मूर्ती आहे आणि गुहेत महाराजांची या वाटेवर दिसणारी तिसरी मूर्ती. गुहेच्या एंट्रन्सला तुम्हाला गणपती बाप्पाची एक छोटीशी मूर्ती दिसते. तसंच बजरंग बलीचं सुद्धा एक चित्र दिसते. तिथेच आम्ही हा बोर्ड वाचला आणि आम्हाला कळलं की या जागेला प्रतिगिरणार असं सुद्धा म्हटलं जातं. आतली गुहा 2 भागात विभागली गेली असती तरी बऱ्यापैकी मोठी आहे. तिथून पुढे आल्यावर तुम्हाला दिसेल गडाची तटबंदी. तिथून वर आल्यावर तुम्हाला दिसते ते राज सदन व त्याचे अवशेष. थोडी नजर फिरवली तर तुम्हाला एक पाण्याचं टाकं सुद्धा दिसेल. फक्त त्यापर्यंत पोचायचं कसं हे आम्हाला काय कळेल. तिथून थोडी पायपीट केली की तुम्ही पोचता दत्ताच्या मंदिरात. तिथे आम्हाला प्रसाद दादा भेटला, ज्यांनी आम्हाला आजूबाजूच्या परिसराची माहिती करून. तर आपण आता विकटगडावर आहोत. विकटगडावर अगदी माथेरचा जो परिसर दिसतो त्याची आपण माहिती घेऊया. समोर नाखिंडचा डोंगर आहे. इथे बदलापूर किंवा वांगणेवरून येता येतं आणि इथे एक नेढं आहे. जसं राजगडावर आणि रतनगडावर नेढं आहे तसं नेढं आहे इथे मागच्या साईडला. इथून दिसत नाही पण ट्रेनमधून दिसतं येताना. ठीक आहे, हा नाखिंडचा डोंगर आहे. त्याच्याच बाजूला तो जो समोर दिसतोय असा उभा असा सुरता टाईप तो चंदेरी आहे. तो जरा कठीण श्रेणीत येतो. त्या पायथ्यापर्यंत जाता येतं पण वर जायला थोडासा रोप लावावा लागतो. तिथे वरती महाराजांची मूर्ती आहे एका संस्थेने ठेवलेली. त्याच्याही पलीकडे एक छोटा सुळका दिसतोय तो मलंगड आहे. तिथे कल्याणवरून जाता येतं. त्याच्यामध्ये म्हैसमाळ नावाचे छोटे छोटे डोंगरांच्या रांगा आहेत. त्या आता इथून दिसत नाही आहेत. असं ह्या बाजूला आलं तर इथे आपल्याला समोर व्ही आकारात एक म्हणजे व्ही आकार दिसेल. मग एक सपाट असा डोंगर दिसेल आणि त्या बाजूला छोटासा डोंगर दिसेल. ती कलावंतीन दुर्ग, कलावंतीन सुळका म्हणतात त्याला. ॲक्च्युली दुर्ग पण नाही आहे तो. त्याच्या बाजूचा प्रबळगड हा पूर्ण माथेरानचा डोंगर. ठीक आहे, इरशाळगड इथे आतमध्ये लपलेला आहे ह्याच्या मागे, तो आपल्याला दिसणार नाही आता. ओके, ही साधी डोंगर आहेत आणि ही जी पूर्ण डोंगर रांग दिसते ही पूर्ण माथेरानची डोंगर रांग म्हणून ओळखली जाते. म्हणजे माथेरान रेंज म्हणून ओळखली जाते. पूर्ण सगळी माथेरान रेंज आहे. ह्या बाजूला आता खूप धुकं असल्यामुळे ह्या साईडला पलीकडच्या साईडला माणिकगड सुद्धा दिसतो इथून आणि दूरचे काही गड सुद्धा दिसतात. पण आता सगळं म्हणजे धुरकं असल्यामुळे काही दिसणार नाही. ही नेरळ
आणि ही वाट जी आहे टावराची वाट, हे ह्या साईडला गेले, पण ह्या बाजूने जी टावराची वाट आहे ती खालून फणसवाडीने येते वरती अशी, आणि एक वाट खाली सुद्धा जाते, ही पलीकडे एक वाडी आहे त्याला, आणि एक वाट नेरेवरून अशी फणसवाडीवरून वरती येते. आणि इथून तुम्ही आता ह्या बाजूने ह्या इथे असं गेलात इथून असं, तर मग माथेरानची ट्रेनची वाट येते, जिथून तुम्ही पुन्हा माथेरानच्या टॅक्सी स्टँडला जाऊ शकता आणि टॅक्सीने पुन्हा नेरळला जाऊ शकता. ओके, हा आपला माथेरानचा डोंगर, हा माथेरानचा शेवटचा पॉईंट आहे, पॅनोरमा पॉईंट बोलतात ह्याला. इथे येऊन माथेरान संपतो ह्या वरच्या बाजूला, मग पलीकडच्या बाजूला पूर्ण माथेरान आहे. ठीक आहे, ओके, धन्यवाद. थँक्यू. मंदिरामधनं आम्ही खाली उतरलो. यात आमचा एक स्पॉट मिस झाला. जीने का सफर हम साथ चले, रंगीन सपने हम साथ बुने. खाली उतरल्यावर तुम्हाला अजून एक देऊळ मिळेल. देवीची मूर्ती तसेच शिवपिंडाचे तुम्हाला दर्शन घेते. तिथेच असलेल्या बाजूच्या पाण्याच्या टाक्यांमधनं आम्ही पाणी पियालो. किल्ल्यावरती असं पाणी तलावात मिळतं आणि हे पण एकदम शुद्ध असतं, प्यायला एकदम थंड असतं. हा पाण्याचा नक्कीच तुम्ही आनंद घ्या आणि स्वादिष्ट पण असतं तेवढंच. त्या पाण्याच्या टाक्यांमध्ये तुम्ही नीट बघितलं तर तिथे सुद्धा तुम्हाला काही मूर्ती कोरलेल्या दिसतात. पाणी पिऊन थोड्या वेळ शांततेत घालवलं. कलिंगड खाल्लं, लिंबू पाणी पियालं आणि परतीच्या प्रवासाला लागलो. या वर्षाच्या शेवटच्या दिवशी एक ऊर्जा, एक आठवण मनात साठवून हा परतीचा प्रवास चालू केला होता. परत येताना कड्यावरच्या गणपतीचं दर्शन घेतलं आणि या काकांबद्दल कळलं जे इथे रोज येतात, ज्यांच्या पाठी अख्खी चक्की वानरसेना उड्या मारत असते. कड्यावरच्या गणपतीचं दर्शन घेतलं, वर आलो आणि टॉय ट्रेनचा ट्रॅक आणला. चालता चालता नवीन ट्रेकची प्लॅनिंग सुद्धा चालू झाली. तर असा होता आमचा हा 2022चा शेवटचा ट्रेक. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुमच्या या गडावरच्या आठवणी आणि आम्ही दाखवल्यापैकी किती वास्तू तुम्ही बघितल्या हे सांगायला कमेंट करायला विसरू नका. भेटू पुढच्या ट्रेकला.